तर एकीकडे आपण पाहतो विरोधक पायऱ्यांवर आक्रमक झालेले आहेत। सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जाते आणि आता समोरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दाखल झालेले आहेत। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसमोर विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येते। अधिवेशनाचा आजचा पहिला दिवस आणि आता विधान भवन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर अजित पवार हे विधान भवनामध्ये दाखल होतील। काही वेळापूर्वीच हे दोनही नेते विधान भवन परिसरामध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यानंतर आता ते विधान भवन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करत नमन करत आजपासून अधिवेशनाला सामोरं जाणार आहे। तर ही दोन्ही दृश्य आपण पाहतो आहोत। सत्ताधारी आणि विरोधक विधान भवनाच्या पायऱ्यांसमोर समोरासमोर आल्याचं पाहायला मिळालं। विरोधकांकडून आता विधान भवनाच्या पायऱ्यावर जोरदार घोषणाबाजी केली जात आहे। तर दुसरीकडे आपण पाहतोय की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दाखल झालेले आहेत। विरोधकांची जोरदार घोषणाबाजी होते। पावसाळी अधिवेशनाच्या आधी विरोधक आक्रमक झालेले आहेत। एका बाजूला विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून त्यांना अभिवादन करतायत। शिंदे फडणवीसांकडून शिवरायांना अभिवादन केलं गेलंय तर विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांची जोरदार घोषणाबाजी केली जाते। पावसाळी अधिवेशन हे वेगवेगळ्या मुद्द्यांवरून गाजण्याची वादळी ठरण्याची शक्यता आहे।